जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला काही अभ्यास देणार नाही आणि दिला सुद्धा नाहीये. आणि राहिला विषय जे इतर विद्यार्थी आहेत बाहेरून शाळेतून असो युट्यूबवरचे विद्यार्थी, त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्हाला काय अभ्यास दिला असेल तुम्हाला माहिती, पण दिला सुद्धा असेल तर कळवून टाका. बाकी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये फुल एन्जॉय करायचं, काही लोड घ्यायचं नाही. सुट्ट्याच तुम्हाला त्यासाठी असतात. वर्षभर तुम्ही जे म्हणलं अभ्यास करतात, वेगवेगळे विषय शिकतात, त्यापासून तुम्हाला थोडी शांती, थोडी विश्रांती भेटत असते. त्यासाठी मामाच्या गावाला जा, आजीच्या गावाला जा, खूप मजा करा, वेगवेगळे एक्सपिरियन्स घ्या. कुठे कॅम्पला जात असेल तर ते चांगले एक्सपिरियन्स घ्या. अभ्यास करायची तुम्हाला काही गरज नाहीये. दिला असेल तर करून घ्या. बाकी देवाला म्हणा की तुम्हाला माझ्यासारखं शिक्षक भेटा. चला जग सपाट, पण दिला असेल तर करून घ्या. पुन्हा तुम्हाला अभ्यास दिला नाहीये तर असं समजायचं नाही की मग अभ्यासच करायचा नाही. थोडाफार करत राहा, रिव्हिजन करत राहा. आता नवीन अभ्यास तर तुम्ही करणार नाही, तुम्हालाही माहिती, पण जो आपण आधी अभ्यास शिकलो, जे चॅप्टर शिकलो ते न विसरता का म्हणे. पाड्या असो, स्क्वेअर रूट, क्यूब रूट विसरून जाऊ नका. पाठच सुद्धा अधूनमधून रिव्हिजन मारत बसायची. हे बघा असं चार्ट करून ठेवायचं. आता माझा चार्ट जर पाटल्या डोळा, ओके, असे चार्ट करून ठेवायचे, जेणेकरून असंच येता जाता चक्कर मारली की डोळा खोलून गेले काय ध्यानात राहते. ठीक आहे, तसे पाठ करून ठेवा, विसरू नका. आणि जे 7वीला होत्या वर्षी ते 8वीला जाणार आहेत, त्यांना 8वीला सुद्धा स्कॉलरशिपचा पेपर असतो. त्यामध्ये चांगले मार्क घ्या. ज्यांना यावेळेस जरा पेपर टफ गेली, जरा अभ्यास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसं झालं, त्यांनी चांगला अजून अभ्यास करा, जमून अभ्यास करा. 6वीचे असो त्यांना सुद्धा पुढच्या वर्षी 7वी आणि 8वीचे दोन चान्स आहे. तर 7वीला तुमची स्कॉलरशिप सुरू जाईल, तुम्ही पास होताल. असा प्रकारे अभ्यास करा. बाकी खूप मजा करा, मस्ती करा. उन्हाची ते काळजी घ्या. तुमच्या घरचे सांगताच तुम्हाला जास्त उन्हामध्ये विनाकारण करू नका. बाहेर चाललं तर रुमाल वगैरे बांधून ठेवा. खूप मजा करा, मस्ती करा. आपण भेटूया आता. आणि आपले लेक्चर जे आहे, आणि आपला तुम्ही म्हणता की आता अभ्यासाचं काय आमचं, तर आपले रेग्युलर लेक्चर आपण काय करणार आहोत, 15 मे नंतर आपण काय करू, सुरू करून टाकू. लाईव्ह लेक्चर घेणं आपण सुरू करून टाकू. ठीक आहे, 15 मे नंतर आपण लाईव्ह लेक्चर सुरू करू. व्हिडिओ अपलोड करू. आपण सिव्हिल सिलेबस आपण सुरू करून टाकू. आपण 15 मे पर्यंत खूप मजा करा. त्याच्यानंतर सुद्धा आपण काही 1 तास लेक्चर घेणार आहोत. तुम्हाला जास्त काही बोर करणार नाही. 15 मे नंतर टायमिंग तुम्ही सांगा की 7-8 संध्याकाळीच आपण घेणार आहोत. तर टायमिंग तुम्ही कमेंटमध्ये दिलं की काय, नाही तर मग मी तर घेणारच आहे. मला असं वाटतं 7 ते 8 किंवा 8 ते 9 हा 1 तास आपल्या लेक्चरसाठी चांगला आहे, चांगली वेळ. त्यावेळेसपर्यंत जेवणही आपलं झालेलं असतं आणि घरी सुद्धा तुमचे पालक जर बाहेर ड्युटीला जात असतील किंवा घरी आईचा फोन सुद्धा, बरेचसे आता घरच्यांकडे फोन असतोच, स्मार्टफोन स्क्रीन टच फोन असतो, त्यामुळं काय अडचण तर येत नाही. ठीक आहे, 15 मे पासून आपण लेक्चर ऑडिओ जे रेग्युलर सुरू करू. आपला 7वीचा, 8वीचा, 9वीचा, 10वीचा जो अभ्यास आहे आपण म्हटलो होतो तसं सुरू करू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय शंभूराज.